नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी श्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्याला आत्मवंदन आहे. भाविको, आम्हाला अलीकडे बरेच लोक विचारणा करतात की घरी स्वामींची मूर्ती पूजेला ठेवावी का, किंवा स्वामींची प्रतिमा पूजेला लावावी का. आणि त्याचं जर उत्तर हो असेल तर परत दुसरा प्रश्न असतो की जर आम्ही ही स्वामी प्रतिमा ठेवली किंवा स्वामींची मूर्ती आपण पूजेला ठेवली तर आम्हाला दर गुरुवारी अभिषेक करणे आवश्यक आहे का, दररोजच्या रोज पूजापाठ करणं आवश्यक आहे का, असे अनेक प्रश्न आमच्याकडे येत असतात. आणि त्याला अनुसरूनच मी आजचा हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि दुसरेही काही प्रश्न असतात की स्वामींची पूजा कशी करावी, स्वामींना कोणती पूजा किंवा कोणती सेवा अभिप्रेत आहे, असंही विचारणा केली जाते. तर आज मला स्वामी भक्तांना मला जे काही माहिती आहे स्वामी सेवेबद्दल त्याबद्दल मी आज सांगणार आहे. मुख्य म्हणजे आपण अक्कलकोटला जातो किंवा इतर ठिकाणी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातो, उपासना केंद्रामध्ये जातो आणि तिथेच आपल्या मनामध्ये भावना रुजते की आपल्या घरी सुद्धा स्वामींची मूर्ती असावी, प्रतिमा असावी, त्याचं पूजन व्हावं. आणि खरोखरच ही भावना योग्य आहे. परंतु जर का त्या भावनेला तुमची नको तिथे जर मन भरकटत असेल किंवा तुम्ही जर का ऐकलेलं असेल तर तीच भावना तुमची कष्टी होऊ शकते. ती म्हणजे अशी की काही लोक सांगतात मग तुम्हाला तिथे पावित्र्य राखलं पाहिजे, घरामध्ये रोजच्या रोज तुम्हाला पूजा केली पाहिजे, स्वामींसमोर दिवा लावून तुम्हाला 1-1 तास जप केला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या आपल्या मान्यांवर आहे. खरं पाहता स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. भक्तवत्सल भक्ताभिमानी त्यांना म्हटलेलं आहे. त्यामुळे स्वामींना खऱ्या अर्थाने तासनतास पूजा करणे किंवा त्यांच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या प्रतिमेसमोर बसणे हे तितकंसं स्वामींना मान्य नाही असं मला वाटते. तर स्वामी सेवेकरी किंवा स्वामींचे आपण लाडके भक्त कसे होऊ यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दल आज आपण पाहूया. मुख्यतः स्वामींना जर कुठली गोष्ट प्रिय असेल तर ती म्हणजे सेवा. आता सेवा म्हणजे काय आहे तर स्वामींची मूर्ती पंचामृताने धुणे, गरम पाणी थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा ह्या ज्या काही गोष्ट करणे, नानाविध फुले अर्पण करणे, नानाविध चांगले अलंकार किंवा वस्त्र स्वामींना घालणे, ही सेवा ही आपल्या समाधानासाठी आहे. पण जर का आपल्याला आवडत असेल स्वामींना प्रिय असलेली सेवा करावी तर ती सेवा वेगळीच आहे. आणि यासाठी आपल्याला स्वामी मूर्ती समोर तासन तास बसण्याची आवश्यकता नाही. हे बघा, हे आपलं धावपळीचं जीवन आहे. आपल्याला कामधंद्यानिमित्त, रोजगारानिमित्त बाहेर पडावं लागतं. घड्याळाच्या काट्यावर चालणारं आपलं जीवन आहे. अशा जीवनामध्ये जर आपण तासन तास स्वामींसमोर बसलो तर आपला चरितार्थ कसा चालेल, बरोबर ना. मग स्वामींची सेवा म्हणजे काय तर आपण इतरांची सेवा करूया. आपल्या चालू घडामोडींमध्ये आपण इतरांना मदत करूया, हीच खरी स्वामी सेवा आहे. आता इतरांची सेवा कशी करायची तर या गोष्टीमध्ये कोणी अडीअडचणीमध्ये असतील, कोण संकटात असेल, कोण हॉस्पिटलमध्ये असेल, कोण आजारी असेल, तर यामध्ये आपण सेवा करणे आपल्याला जमेल तशी करणं गरजेचं आहे. आता जमेल तशी म्हणजे कसं, जर आपण हॉस्पिटलमध्ये स्टाफ असाल, हॉस्पिटलमध्ये कार्यरत असाल तर आपल्याकडे येणाऱ्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन करा. आपला वेळ थोडासा खर्च करून त्याच्याबरोबर राहा, त्याला मदत करा. त्यामुळे त्याला मानसिक समाधान मिळेल. ही स्वामी सेवा आहे. स्वामींनी त्यासाठी तुम्हाला नियुक्त केलेला आहे अशी मनामध्ये भावना बाळगा. जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरला असाल, म्युन्सिपाल्टीमध्ये असाल किंवा कुठल्याही क्षेत्र असाल तर त्या क्षेत्रामध्ये असलेली जी कामं आहेत
ती तुम्ही प्रामाणिकपणे करा. जे लोक तुमच्याकडे विविध कामानिमित्त येत आहेत तर त्यांचा जास्त वेळ न खर्च होता त्यांना योग्य असं मार्गदर्शन करून त्यांचं काम लवकरात लवकर आपल्याकडून कसं पूर्ण करून देता येईल ही त्यांना मदत करा. ही स्वामी सेवा आहे, बरोबर ना. तसेच महाप्रसाद किंवा आपण अन्नदान म्हणतो. खरे गरजवंत कोण आहेत, खरी अन्नाची गरज कोणाला आहे हे जाणा आणि त्यांना तुम्ही अन्नदान करा. हा खऱ्या अर्थाने महाप्रसाद आहे. तर अशा प्रकारची सेवा जी आहे ती स्वामींना अभिप्रेत आहे. तासनतास पूजेला बसलं, नामजप केलं म्हणजे स्वामी पावतात असं नाही. आणि असं जर केलं तरच आपण स्वामींचे सेवक बनू शकतो किंवा स्वामी सेवेकरी म्हणून आपल्याला मान्यता मिळू शकते. आता एक दुसरी गोष्ट आपल्याला समाजामध्ये दिसते की बऱ्याच वेळी आपल्याला ज्यावेळी वेळ असतो त्या वेळेमध्ये आपण चर्चा करत असतो आणि मग आपले सद्गुरू श्रेष्ठ कसे, आपले सद्गुरू इतरांपेक्षा मोठे कसे हे आपण इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. पण एक लक्षात घ्या, प्रत्येकाचे सद्गुरू हे प्रत्येकासाठी आदराचं स्थान आहे. त्यांच्या हृदयामध्ये त्यांचं नाव कोरलेलं आहे. मग अशा वेळी आपले सद्गुरू श्रेष्ठ ह्या पटवून देण्याच्या वादामध्ये कधीही पडू नका. त्यामुळे त्यांचं मन दुखवू शकते. प्रत्येक सद्गुरूचं कार्य हे थोरच असतं आणि प्रत्येक सद्गुरूंचा आदर, आपल्या सद्गुरूंचा जसा आपण आदर राखतो तसाच आदर आपण इतर सद्गुरूंचा पण केला पाहिजे. हे सर्वात महत्वाचं लक्षण स्वामी सेवेकरीचे आहे. आणि असाच स्वामी सेवेकरी स्वामींना प्रिय असतो, स्वामींचा तो लाडका बनतो. आणि महत्वाचं म्हणजे समाजामध्ये वावरत असतेवेळी कधीही कुणाची चेष्टा करू नका, कधीही कुणाची मस्करी करू नका. लहान थोर, गरीब श्रीमंत, उच्च नीच, जात धर्म ह्या कधीही तुलनात्मक गोष्टी करू नका. सर्व काही सारखेच आहेत ही भावना स्वामी सेवेकरी याच्या मनात असावी आणि हेच स्वामींना प्रिय आहे. बघा, एक आपली जुनी म्हण आहे, राजाला पण सुईची गरज लागते. मग आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, ज्या गोष्टीमध्ये आपण वावरत आहोत, ही स्वामींची आपल्यावर असलेली कृपा आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि एक महत्वाचं म्हणजे आपण जर इतरांना मदत केली तर ती मदत स्वामी कृपेनेच घडली ही भावना हृदयामध्ये ठाम असावी. कारण जर आपण करत असलेली सेवा किंवा इतरांना केलेली मदत आपण जर बोलून दाखवली, वारंवार जर इतरांना सांगितली की आम्ही लोकांच्या कसे मदतीला उपयोगी पडतो, मी लोकांना कशी मदत केली आहे, हा माझ्यामुळे मोठा झाला, हा माझ्यामुळे नोकरीला लागला, याचा व्यवसाय माझ्यामुळे भरभराटीला आला, ही जर भावना आपण मनामध्ये ठेवली तर आपल्यामध्ये अभिमान आणि एक प्रकारचा गर्विष्ठपणा येऊ शकतो. आणि हाच गर्विष्ठपणा आपल्याला घातक ठरू शकतो. तो म्हणजे स्वामी सेवेपासून आपल्याला परावृत्त करू शकतो. स्वामींचे आपले लाडके भक्त होऊच शकत नाही. म्हणून ही भावना मात्र अशी ठेवा की स्वामी कृपेमुळे मला इतरांना मदत करण्याची संधी मिळाली, स्वामींनी माझं माध्यम वापरलं आणि जर का आपण इतरांना मदत केली असेल तर त्या मदतीचं श्रेय स्वामींना द्या. स्वामींना हात जोडून प्रार्थना करा की स्वामी, तुम्ही माझं माध्यम वापरलं याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे आणि अशीच सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्यावी ही तुम्हाला माझी प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना किंवा ही सेवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कार्यरत आहात किंवा प्रवासामध्ये असाल, ऑफिसमध्ये असाल, कारखान्यामध्ये असाल, कंपनीमध्ये असाल, जिथे कुठे असाल तिथेही तुमची सेवा स्वामी अविरतपणे चालू होऊ शकते, चालू ठेवू शकता. यासाठी वेगळा वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही. हीच स्वामींची खऱ्या अर्थाने पूजा आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे या पूजेचं मोठेपण किंवा आपल्यामुळे तो मोठा झाला
हे कधीच कोणाला सांगू नका, कारण मोठेपण मिळवलेलं स्वामींना कधीही आवडत नाही. स्वामी सारामृत जर आपण वाचलं असेल तर 14व्या अध्यायामध्ये आपल्याला याची महती पटेल. त्यामुळे मोठेपण करू नका. आणि हो, आपल्या जीवनामध्ये जर कोणी कसल्याही प्रकारची मदत आपल्याला जर केली असेल तर ती मदत आपण कधीही विसरू नका, किंवा तुम्हाला ज्याने मदत केली आहे त्याला सुद्धा आपण विसरू नका. तर त्याची पुनरावृत्ती किंवा त्याचा आदर्श आपण ठेवून इतरांना मदत करायला पाहिजे. तसेच दुसऱ्यांच्या चुका काढू नका, दुसऱ्यांना दोषी ठेवू नका. कारण या ठिकाणी आपण कोणाचा तरी एकाचा भाग जाणतो आणि अजाणतेपणे एखाद्याबद्दल मत आपण व्यक्त करतो. मग ते आपलं कुटुंब असो, आपलं घर असो, आपला मित्रपरिवार असो, आपले नातेवाईक असो, किंवा आपल्या आजूबाजूचा समाज असो. कुठल्याही गोष्टीचं पूर्ण परीक्षण केल्याशिवाय किंवा ती माहिती जाणून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही आपण बाजू घेऊ नये, की कुणाबद्दल सुद्धा आपण विरोध दर्शवू नये. हे सुद्धा एक स्वामी सेवेकराचं प्रमुख लक्षण आहे. आपल्याला याच्याबद्दल जर कळत नसेल तर मौनार्थ सर्व साधनम या उक्तीप्रमाणे आपण मौन ठेवणे हे केव्हाही उत्तमच. तर अशा प्रकारे आपण स्वामी सेवा केली तर मात्र आपल्या घरामध्ये स्वामी प्रतिमा किंवा स्वामींची मूर्ती ठेवून यथासांग जशी आपल्याला पूजा घडेल तशी घडावी, आणि अशा प्रकारची स्वामी आपण सेवा करावी आणि इतरांना सुद्धा ही स्वामी करण्यास प्रवृत्त करावं. आपल्या जवळपास जर कुठे स्वामींचे मठ असतील, स्वामींची उपासना केंद्र असतील तर तिथे सुद्धा आपण स्वामी सेवा करावी, जेणेकरून त्या ठिकाणी स्वच्छता राखावी, कचरा काढावा, बसणारे बैठका घालाव्यात, दिवाबत्ती करावी, येणाऱ्या लोकांना प्रसाद वाटप करावं. ज्या ज्या गोष्टीची त्या ठिकाणी कमतरता वाटेल, मग ते आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो किंवा कुठल्या चांगल्या विचारांची असो, तिथे तुम्ही पूर्णपणे झोकून द्या. हीच खऱ्या अर्थाने स्वामी सेवा आहे. ब्रह्मांड नायकांना हीच सेवा तुमची अभिप्रेत आहे. आणि अशी जर तुम्ही सेवा केली तर श्री स्वामी समर्थांचे तुम्ही लाडके भक्त व्हाल, आणि जे आपले कोणी सद्गुरू असतील त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल नक्कीच आनंद वाटेल, तुमच्याबद्दल त्यांना प्रेम निर्माण होईल. आणि हो, आपण कितीही दुःखी असलो, आपल्या मनामध्ये कितीही यातना असल्या तरी ते दुःख, ते कष्ट, ती यातना इतरांना तुमच्या चेहऱ्यावर दाखवू नका. सतत आपल्या चेहऱ्यावर आनंदाच्या लहरी पाहिजे, जेणेकरून दुसऱ्याचं मन दुखावू नये याची काळजी आपण क्षणोक्षणाला घ्यायची. बघा, आपण फुलं देवाला वाहतो. फुलांचं आयुष्य किती हो? फक्त 1 दिवसाचं. 1 दिवसाच्या आयुष्यामध्ये फुलं किती प्रफुल्लित असतात. आपल्याला किती त्या फुलांकडे पाहून आनंद वाटतो, आणि अशी फुलं आपण देवाच्या चरणी वाहतो. मग या फुलांचा आदर्श आपण लक्षात घेऊया. आपण प्रारब्धाप्रमाणे किंवा कुठल्याही कारणास्तव आपण जरी दुःखी कष्टी असलो तरी हे दुःख आपण इतरांना आपल्या चेहऱ्यावर न दाखवता, कोणावर न रागवता, प्रसन्नपणाने नेहमी राहून इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच असतील, आणि तीच खरी स्वामींची पूजा घडेल. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये पाठवा, जेणेकरून अशा प्रकारांचे, अशा विचारांचे व्हिडिओ बनवायला आम्हाला आपण उत्साही बनवाल. आणि जर का आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर स्वामी श्री चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा, ही आपणास विनंती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.